तर आपल्याला बघायचं आहे डोनट. डोनट खूप सिंपल आहे. यामध्ये होतं काय की फक्त आपल्याला थिक ऑब्जेक्ट पाहिजे असेल सर्क्युलर, त्यासाठी डोनट आहे. तर डोनटवर आपण क्लिक करू. तो पहिला विचारणार तुम्हाला इनसाइड डायमीटर ऑफ डोनट. समजा मी देतो 40. नेक्स्ट विचारतो आउटसाइड डायमीटर ऑफ डोनट, मी देतो 50. आता मला सांगा थिकनेस ऑफ डोनट किती असेल. एक लक्षात ठेवा, जर कुठल्याही सिलेंड्रिकल ऑब्जेक्टचा थिकनेस काढायचं तर फॉर्म्युला काय, आउटसाइड डायमीटर मायनस इनसाइड डायमीटर डिवायडेड बाय 2. दोन साइड आहेत ना. मग 50 मायनस 40 डिवायडेड बाय 2 हाऊ मच, 5. मग इथे आपण क्लिक करू. बघा याला डायरेक्ट मेजर नाही करतात, कारण की लाईनला आपण थिकनेस दिले, दोन सर्कल नाही बनवले, त्यामुळे याला आपल्याला अप्रॉक्सिमेट क्लिक करावं लागेल. ठीक आहे, कर्सर मी थोडा अप्रॉक्सिमेट बाहेर क्लिक करतो. आलं ओके. आता बघा याला तुम्ही कर्सर याला सिलेक्ट केलं, हा जो पॉइंट आहे त्या पॉइंट वरती कर्सर ठेवायचा. ठेवला का तुम्हाला ऑप्शन भेटणार वर्टेक्स ऍड करायचा आहे का, एंड पॉइंट आहे तिथेही तुम्हाला वर्टेक्स ऍड करायचा आहे का, किंवा तुम्हाला स्ट्रेच करायचं आहे तर तुम्ही स्ट्रेच पण करू शकता. ठीक आहे, ऍड करायचं असेल तर वर्टेक्स ऍड करू शकतात. जर समजा कन्वर्ट टू लाईन किंवा याला सिलेक्ट करून कन्वर्ट टू आर्क पण करू शकता तुम्ही. ओके, सिंपल आहे. क्लोज जॉमेट्रीसाठी ही कमांड दिलेली आहे. ही नॉर्मली आपण यूज करतो बॉर्डर बाउंड्री वगैरे दाखवायची असेल तर. ठीक आहे, तर जेव्हा आपण लेआउट वरती जाऊ ना तेव्हा आपण ह्या कमांडचा यूज बघू की कशा पद्धतीने करू शकतो. ओके.